बिग बॉस मराठीचा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला। याबद्दल भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहेत। सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने बाजी मारली आहे। पहिले 2 आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय। त्याची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीचंही पडतीये। भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक करत रितेश म्हणतोय, या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय। त्याचं नाव आहे सूरज चव्हाण। अख्खं घर म्हणतं त्याला गेम कळत नाही, पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला। त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली। रितेश पुढे म्हणतो, झुंड में भेड़िया आते है, शेर अकेला ही आता है। 3 आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसली होती। निकी आणि जान्हवी देखील घाबरलेल्या दिसून आल्या। कोणालाही कमी लेखू नये हे या आठवड्यात सिद्ध झालं। सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही खेळू नका, सर्वांना समान न्याय मिळायलाच हवा। या घरातील सर्व सदस्य समान आहेत। सूरजने एकट्यानेच बाजी मारली आहे, त्याला कमी लेखू नका। तसेच यापुढे बिंदास खेळा असा सल्ला देखील सूरजला देण्यात आलाय। पण आजच्या भागात नेमकं काय घडणार हे जर पाहायचं असेल तर कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस पाहायला नक्कीच विसरू नका।